आपण अन्नाशिवाय 30 ते 60 दिवस जगू शकतो, पण पाण्याशिवाय फक्त 3 ते 5 दिवस. हो, हे खरं आहे. या मागचं खरं विज्ञान काय आहे? शरीराला पाणी इतकं महत्वाचं का वाटतं? आणि खरंच पाण्या वाचून माणूस किती दिवस तप धरू शकतो? ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. आपल्या शरीरात जवळपास 60% पाणी असतं. मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत या सर्व अवयवांना व्यवस्थित काम करायचं असेल तर पाणी तर लागणारच. तर पाणी आपलं शरीर थंड ठेवतं, म्हणजेच घामावाटे तापमान नियंत्रित करतं, पचनासाठी, पोषण द्रव्यांची वाहतूक करण्यासाठी आणि विषारी घटक मूत्राद्वारे बाहेर टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन. आता आपण बघूया पाण्या वाचून माणसाचं काय होतं. एक दिवस तुम्ही पाण्या वाचून राहिला तर तुमचं तोंड कोरडं पडेल, त्यानंतर तुम्हाला थकवा जाणवतो, डोकं दुख, लघवीचा रंग गडद होतो. दुसऱ्या दिवशी तुमचा रक्तदाब कमी होतो, चक्कर येतात, भ्रम होतो, शरीर पूर्णपणे अशक्त वाटतं आणि चौथ्या 5व्या दिवशी मूत्रस्राव बंद होतो, अवयव निकामी होऊ लागतात आणि शेवटी मृत्यूचा धोका सुद्धा निर्माण होतो. पण एक लक्षात ठेवा, ही वेळ हवामानावर आणि परिस्थितीवरही अवलंबून असते. शास्त्रज्ञाच्या मते शरीरातलं 10% पाणी कमी झालं तर आपल्या जीवाला धोका असतो. म्हणूनच दररोज सुमारे 2 ते 3 लिटर पाणी पिणं आवश्यक असतं. आणि तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटली तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला एक लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.